हॅलो फ्रेंड्स, आपण आता पाहणार आहोत इंग्लिशचा थर्ड चॅप्टर. कुठला आहे? सेव्ह वॉटर. सेव्ह वॉटर ही पोएम आहे. ओके, त्याच्यामध्ये काय भेटतंय आपल्याला? लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट ए वॉटर. वॉटर शिवाय आपली लाईफ होऊ शकत नाही, पॉसिबलच नाहीये. ऑलमोस्ट ऑल ऑफ अर्थ वॉटर इज इन द ओशियन. Water has no color, smell, and taste. Up to 70% of the human body is made up of water. 70% आपल्याला काय आहे आपल्या शरीरामध्ये? पाणी आहे. ओके. Save water. Save water every day. It may not have a taste, but save it every day and do not ever waste. Turn it off when not in use. Do not use it is in haste. Turn it off when not in use and do not ever waste. Turn on the taps and the water comes. Did you know where is in the form? Where is the water form? म्हणजे यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला वॉटर आपल्याला गरजेचं असतं पण त्याला टेस्ट नाही, परंतु ते आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं आणि आपण ते पितो. ओके, जेव्हा गरज नसेल, वापर नसेल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? ऑफ केला पाहिजे टॅप. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही टॅप ऑन केला पाहिजे. जेव्हा टॅप ऑन होतो तेव्हा आपल्याला पाणी यायला चालू होतं. तर तुम्हाला माहिती आहे का हे पाणी आपल्याला कुठून येतं? ओके. Turn on the taps and the water flow. Do you know where water goes? ते पाणी कुठं जातं तुम्हाला माहिती आहे का? Water is a clean. Water is a cool. Flowing in the rivers and staying in the pools. Save water every day and do not waste it any days. तुम्हाला पोएम पाठ करायची आहे. ओके, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वॉटर हे क्लीन असतं, कूल असतं. ते रिव्हर्स फ्लो मध्ये होतं, रिव्हर्स मध्ये फ्लो होतं, पूल्स मध्ये असतं वॉटर. परंतु आपल्याला वॉटर हे सेव्ह करायचंय आणि वेस्ट करायचं नाही. ते कुठे जाते तुम्हाला माहिती आहे का? असा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. फर्स्ट पाहतो आपण, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स विथ द गिवन इन द बॉक्स. We should have dot water every day. We should save water every day. Second आहे, we should not waste water. Waste. Okay. When we don't need water, we should dot the tap. गरज नसेल तेव्हा काय केलं पाहिजे? Turn off. When we turn on the taps, dot flow. काय flow होतं? Water. Then next आहे, fill in the blanks with the correct option. Option वरून आपल्याला blanks filling करायचं आहे. Okay. Water may not have a taste. We need to dot. काय केलं पाहिजे आपण? To get water, we have to water भेटण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? Turn on the tap. नळ आपल्याला चालू करायचा आहे. Water flow कुठे होतोय वॉटरचा? इन अ रिव्हर. ओके, रिव्हर मध्ये आपला जातोय वॉटर. फाइंड अ वर्ड फ्रॉम द पोएम दॅट राइम्स विथ ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पहिला वर्ड काय आहे? कॅप्स. कॅप्स काय होईल मग? टॅप्स. ओके, मे, डे. व्हेरी गुड. लीन, क्लीन. ओके. फ्लो, शोज. डेज आणि वेज. ओके, समजलं? Then match the chords in a column with A related to parts with column B. First आहे say water. Say water काय केलं पाहिजे पण? Every day. म्हणून A लिहायचा every day ला. Okay. Then when not in use, turn the tap off. Do not use water. कधी यूज करायचं नाही. Do not use water in haste. अति प्रमाणामध्ये जास्त बिना कामाचं खर्च करू नका पाणी. वॉटर फ्लोज इन अ रिव्हर. सेकंडला. ओके. टर्न ऑन द टॅप अँड वॉटर कम्स. फर्स्टला क्वेश्चन्स आहेत. व्हाय शुड वी सेव्ह वॉटर? व्हाय शुड वी सेव्ह वॉटर? We should save water because it is limited and we should
वी कांट लिव्ह विदाउट शिवाय आपण लावू शकत नाही आणि ते लिमिटेड आहे. व्हॉट हॅपन वेन वी टर्न द टॅप ऑन? ऑन केल्यानंतर काय होईल? वेन वी यूज टर्न द टॅप ऑन, वॉटर कम्स. ओके. व्हॉट विल हॅपन इफ एव्हरी डे वेस्ट वॉटर? जर आपण रोज वॉटर वेस्ट केलं तर काय होईल? इफ एव्हरीवन विल वेस्ट वॉटर, there will be not water for left and we will have serious problem. What will do you the save water? I will turn off the tap and use water carefully. Okay. Then आपण पाहूया adjective. The words that describe nouns called as a adjective. Adjective tells about the kind, color, shape, size आणि numbers आपल्याला adjective मधून समजतात. Okay. जर नंबर्स पाहायला गेलं तर देर आर 5 बुक्स. किती बुक्स आहेत? 5. म्हणजे आपल्याला काय करताय? नाउन्स. ओके. ते नाउन्स काय केलेलं आहे? डिस्क्राईब केलेलं आहे. त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. ते काय झालं? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणून ते वापरलं गेलं. देर आर 3 बॉयज आर प्लेइंग इन द पार्क. किती बॉयज प्ले करतायत? 3. काय झालं? त्याचं नंबर्स म्हणजे नंबर्स काढले. नंबर असेल, साईज असेल. दॅट इज अ बिग हाऊस. Ant is a small, very small insect. The sky is a blue. म्हणजे कलर जेव्हा स्पेसिफिक कलर सांगायचं असेल तेव्हा. She is an old woman. The flowers look beautiful. Kindness दाखवायचं असेल तेव्हा. Shape दाखवायचं असेल तेव्हा. The plate is a round. Okay. आणि एक are all in a shape. त्यावेळेस तुम्ही adjective म्हणू शकता. He would like to 5, 3, big, small, blue, red, old, pretty, round, and ovals are telling us about the number, size, color, kind, and shape of the noun. So these words are the adjectives. Nouns बद्दल describe केलेलं आहे. माहिती सांगितलेली आहे नावाची. त्याला काय म्हणताय तुम्ही? Adjectives म्हणताय. ओके. आता फर्स्टली पाहूया आपण. संजना हॅज अ डॉट डॉट ड्रेस. संजना हॅज अ न्यू ड्रेस. हा काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. ओके. द डॉट डॉट विंडो इज शायनिंग इन द सनलाइट. द क्लीन विंडो शायनिंग. Rajan has dot dot pencil in the pencil box. किती असणार आहे? 4. नंबर सांगितलेला आहे. दिस इज अ डॉट डॉट बॅग्स. कुठली आहे बॅग्स? कलर सांगितलेला आहे. पर्पल. ओके. देर इज अ स्क्वेअर क्लॉक्स ऑन द वॉल. एक काय सांगितलेलं आहे? त्याचं शेप सांगितलेला आहे. ओके. सेकंड आहे फिलिंग द ब्लँक्स विथ सुटेबल ऍडजेक्टिव्स गिवन इन द बॉक्स. फर्स्ट आहे दिस इज अ डॉट डॉट रूम. काय सांगणार तुम्ही? ह्यूज. म्हणजे त्याचा तुम्ही साईज सांगितली आहे. ह्यूज. HUGE. ह्यूज. ओके. आय वॉन्ट अ डॉट डॉट ड्रेस. कसं असणार आहे? ब्ल्यू ड्रेस. देन दिस इज अ डॉट डॉट रिंग. शायनी रिंग्स. ओके. आय नीड डॉट डॉट mugs. 4 mugs. ही इज अ डॉट डॉट बॉय. स्मार्ट बॉय. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आलं का तुम्हाला? की नामाबद्दल जेव्हा माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणताय तुम्ही? ऍडजेक्टिव्ह असं म्हणताय. मग ते कशामध्ये असेल? नंबर असेल, साईज असेल, कलर असेल, काइंड असेल किंवा शेप असेल तर त्या नाम जेव्हा तुम्ही सांगितलं जातं ते काय झाले? तुमचे ऍडजेक्टिव्ह झाले. ओके. मग तुम्ही चूज द करेक्ट ऍडजेक्टिव्ह डिस्क्राईब द फॉलोइंग नाउन्स. याच्यामध्ये काय करणार आहात तुम्ही? आता ऍडजेक्टिव्ह तुम्हाला सांगायचे. मग 2 बॉयज नंबर्स आले. 2 बॉयज टेस्टी फूड्स. ओके. रेड पेन, राउंड बँगल्स, स्मॉल बर्ड्स. समजलं? तर वर्ड सांगितलेले त्याचे ऍडजेक्टिव्ह लिहायचे तुम्हाला. ओके. तर फूड. फूड हा वर्ड त्यासाठी फर्स्ट ऍडजेक्टिव्ह काय आहे त्याचा? टेस्टी असेल किंवा स्पायसी असेल. मिल्क साठी हॉट किंवा व्हाईट असेल. ओके. देन हाऊस. हाऊस एक बिग असेल, ब्युटिफुल. ते झाले ऍडजेक्टिव्ह. ऍपल. फर्स्ट ऍडजेक्टिव्ह काय आहे त्याचं? ऍपलचं. तो रेड कलरने आहे आणि ज्युसी आहे. ओके. बॉय. ब्रेव आणि स्मार्ट आहे. ओके. आता फर्स्ट वरून तुम्हाला सेकंड द्यायचं आहे. पेन्सिल. पेन्सिल काय आहे? ब्ल्यू पेन्सिल. वॉटर कोल्ड. बेड ह्यूज. टेबल क्लीन. ओके. आणि न्यू चेअर. समजलं?
तर तुम्हाला सांगितलेलं आहे की राईट द ऍडजेक्टिव्ह यू गॉट. तुम्हाला भेटलेला ऍडजेक्टिव्ह सांगा. तुम्हाला भेटलं समजा ब्युटिफुल नावाचं ऍडजेक्टिव्ह. राईट द सेंटेन्स मेड बाय यू. तुम्ही कसं करणार त्याचं सेंटेन्स तयार? दिस इज अ ब्युटिफुल फ्लॉवर्स. ओके. Write that sentence with the adjectives. I have a red bag. My father is a kind man. We live in a big house. हे सर्व झाले तुमचे ऍडजेक्टिव्हचे सेंटेन्स. आता आपण वॉटर सेव्ह करणार. त्यासाठी इम्पॉर्टंट रिसोर्सेस काय आहेत? वी नीड वॉटर फॉर अवर डेली लाईफ इफ हेल्प टू सर्व्हाइव्ह आपल्याला करायचं असेल म्हणजे ड्रिंकिंग असेल, कुकिंग असेल, बाथिंग असेल, वॉशिंग असेल, आपल्याला वॉटर गरजेचं आहे. वॉटर इज यूज इन मेनी प्लेस अँड फॉर मेनी पर्पज. स्कूलमध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, होममध्ये तुम्ही यूज करता. वॉटर हेल्प इन ग्रोईंग प्लांट्स अँड क्रॉप्स. Okay, we should save water and not waste it. Every drop counts. Save water and save life. Save water, please. Water, the source of the life. To understand the importance of water, life is not possible without water on the earth. It is our duty to use water in such a way that it is not a wasted. मग तुम्ही फर्स्ट पाहणार ट्राय फोर sentences highlighting the importance of water in the given space. Water is a dot dot for all living things to survive. Water is a essential. We use water for dot 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 and dot dot. Drinking, cooking, and bathing. Very good. Water help us in a dot dot and dot growing plants and crops. We should dot dot and not waste it. We should save water and not waste it. Save water. Water flow in a rivers. Very good. When not in use, we should turn the tap. The good habit is to save the adjectives are also called as a describing word. Very good. An adjective describe काय डिस्क्राइब करतात ते नाउन्स नामाला डिस्क्राइब करतात ते ओके व्हॉट विल हॅपन इफ देयर इज नो ऑर्डर जर ऑर्डरच नसेल तर तुम्ही काय कराल काय होईल थिंक अँड शेअर युअर रिस्पॉन्स विथ युअर क्लासमेट तुम्हाला सांगायचं आहे वी विल हॅव नो ड्रिंकिंग वॉटर तुम्हाला पाणी प्यायला नसेल प्लांट्स विल डाय अँड देर विल नो फूड तुम्हाला कुठले प्लांट्स पासून तुम्हाला फूड भेटणार नाही कारण की झाड मेलेलं असेल ओके ॲनिमल विल सफर अँड मे डाय ते पाण्यापासून जगतील किंवा मरतील सुद्धा वी कॅन नॉट टेक बाथ ऑर क्लीन अवर सेल्फ स्वतःला तुम्ही क्लीन करू शकत नाही बाथ करू शकत नाही देर विल बी नो वॉटर फॉर कुकिंग अँड वॉशिंग कुकिंग करण्यासाठी किंवा वॉशिंग करण्यासाठी तुम्हाला पाणीच नसेल बिकम व्हेरी डिफिकल्ट होऊन जाईल तुमची लाईफ Write 4 ways through which everyone can save water on this plant. कसे सेव्ह करू शकता वॉटर लक्षात ठेवा टर्न ऑफ द टॅप when not in use. Use water carefully while bathing. Collect rainwater and use it for plants. Do not waste water and fix leaks. म्हणजे वेस्ट करू नका वॉटर फिक्स करा जिथे लिकेज झालेलं असेल तिथे रेनचं वॉटर तुम्ही कलेक्ट करून ठेवा आणि तुमच्या प्लांटसाठी वापरा बाथिंग करताना तुम्ही जे वॉटर यूज करता ते केअरफुल यूज करा आणि टॅप तुम्ही बंद करा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज नसेल तेव्हा सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ एव्हरी ड्रॉप्स काउंट ॲज ए सेव्ह वॉटर सेव्ह टुमारो सेव्ह वॉटर अँड सेव्ह लाईफ सेव्ह नेचर सेव्ह टुमारो सेव्ह लाईफ अँड सेव्ह ओके filling the blanks with the best adjective from the box. First आहे Miss Rashmi is our class teacher. She is a loving and caring person. Very good. She teaches us in a dot dot period every day. 3 periods. Okay. She always uses the dot dot board. Blackboard. Very good. She is write in a dot dot letter on the board. Round letter. She write in a dot dot She write in a dot dot letter on the board.
Okay, round letter. She has a dot dot bag, big bag. Very good. She is our dot dot teacher, best teacher. Very good. आता तुमच्या खाली जे तुमचे पिक्चर दिसत आहे त्यावरून तुम्ही एक्सप्लेन करा वन वर्ड मध्ये. ओके. फर्स्टली काय आहे तो अँग्री आहे. सेकंड काय आहे स्वीट आहे. थर्ड काय आहे तर टी तुमचा हॉट आहे आणि तुमचा केक जो आहे तो राऊंड शेप मध्ये आहे. जे हे दिसत आहेत आजी आजोबा ते ओल्ड म्हणून दाखवतो तुम्ही. देन लेडी काय दाखवणार आहात प्रिटी म्हणून. ओके. देन तुम्हाला सन एक्सप्लेन करायचं आहे. सनसाठी ऍडजेक्टिव्ह डिस्क्राईब करायचे थर्ड वर्ड मध्ये. तर सन काय आहे ब्राईट हॉट आणि बर्निंग. केक काय आहे स्वीट टेस्टी आणि यमी. ग्रीन ट्री काय आहे ग्रीन टॉल आणि शेडी. डॉग काय आहे क्यूट पेफुल आणि लिटल प्लेफुल आहे. ओके. देन हॉर्स काय आहे फास्ट बिग आणि टॉल. ओके. नंतर तुम्हाला जी पोएम आहे ती तुम्हाला काय करायला सांगितली आहे रीड करायला सांगितली आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे ऍडजेक्टिव्ह लिहायचे. तर तुमची जी पोएम आहे तुम्ही बुक मध्ये आहे तुम्ही रीड करा. समर सीझन कम्स विथ हॉट अँड ब्राईट रेज. रेनी सीझन कम्स bringing wet and fresh days. Winter season comes carrying cold and icy haze. So many seasons in a year make all the difference to me my days. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजेक्टिव्ह कुठले आहेत ते लिहिणार आहेत क्वेश्चन नंबर 8 मध्ये पेज नंबर 34 मध्ये. त्यामध्ये आहेत हॉट ब्राईट रेनिंग वेट फ्रेश कोल्ड आयसी आणि मेनी. ओके. हे तुम्हाला वर्ड लिहायचे आहे. तर सेव्ह वॉटर मध्ये तुम्ही काय करणार आहात द डॉट डॉट फॉक्स रॅन अवे. तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह जे असेल त्याला तुम्हाला सर्कल करायचंय आणि अंडरलाईन करायचंय नाउनला. ओके. तर तुम्हाला ऍडजेक्टिव्हला काय करायचंय सर्कल करायचं. मग क्लेवर हा ऍडजेक्टिव्ह झाला आणि फॉक्स हा काय झाला नाउन झाला. ही ऑल्सो प्लेइंग विथ हिज न्यू टॉय. न्यू काय झाला ऍडजेक्टिव्ह झाला टॉय काय झालं नाउन झालं. माय अंकल गिव्ह मी अ गुड स्टोरी बुक. गुड काय झालं ऍडजेक्टिव्ह झालं म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली स्टोरी बुक. माधुरी सॅंग अ लवली सॉन्ग. लवली हे काय झालं ऍडजेक्टिव्ह झालं आणि सॉन्ग हे काय झालं नाम झालं नाउन झालं. अनु ब्रॉट अ ब्लू ब्लॅक. ब्लू हे काय झालं ऍडजेक्टिव्ह आणि बॅग हे काय झालं नाउन झालं. Then there is a one word in each row that does not relate to order. ऑर्डरशी रिलेटेड नाही ते ऑड नाव तुम्हाला बाहेर काढायचं. ओके. बकेट बॅग बॉटल आणि टप. त्यामध्ये बॅग जे आहे ते ऑर्डरशी रिलेटेड नाहीये म्हणून बॅग बाहेर गेला. रिव्हर लेक स्टोन आणि पॉन्ड. त्याच्यामध्ये स्टोन तुमचा बाहेर गेला ऑर्डरशी रिलेटेड नाहीये. बाथिंग कुकिंग ड्रायव्हिंग आणि क्लिनिंग युटेन्सिल्स म्हणजे तुम्हाला त्यामध्ये ड्रायव्हिंग ही तुम्हाला काय करायला लागलं ऑर्डरशी रिलेटेड नाहीये म्हणून ते बाहेर काढायला लागलं. अनस्क्रॅम्बल द फॉलोइंग टू मेक द वर्ड. स्क्रॅम्बलिंग करायचं त्याचं अनस्क्रॅम्बल वर्ड पासून. तर अनस्क्रॅम्बल कुठले आहेत पहिला आहे तो वॉटर WATER वॉटर. दुसरा आहे VIRER त्याचा रिव्हर होईल. ओके. देन वेस्ट WAST वेस्ट. देन लूपचं काय होईल पूल आणि क्लीन. देन FI पॅट्स पॅटचं काय होईल टॅप्स. ओके. आता हे सेम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही बॅग स्टोन आणि ड्रायव्हिंग हे बाहेर काढलेलं आहे. वॉटर रिव्हर वेस्ट पूल क्लीन आणि टॅप जे काय तुमचं झालेलं आहे. क्लेवर न्यू गुड लवली आणि ब्ल्यू हे काय झाले ऍडजेक्टिव्ह झाले आणि फॉक्स टॉय स्टोरी बुक सॉन्ग आणि बॅग हे काय झाले तुमचे नाउन्स झाले. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे व्हॉट विल यू डू टू सेव्ह वॉटर. तुम्ही काय करणार आहात सेव्ह वॉटर करण्यासाठी. आय विल यूज वॉटर केअरफुली. Close tap after use and avoid wasting water. What will you do when you see a running tap? जर तुम्ही रनिंग टॅप पाहिलं तर तुम्ही काय कराल. I will close the tap immediately and tell an elder if it is a leaking. Name a few activities that need water. वॉटरला गरजेचे असलेल्या ऍक्टिव्हिटी सांगा कुठल्या आहेत ड्रिंकिंग कुकिंग बाथिंग आणि वॉशिंग. Then name a few activities in which lot of water is waste. Lot of water चे काय तुमचं वेस्ट होण्यासाठी काय ऍक्टिव्हिटीज आहेत. लिव्हिंग टॅप्स ओपन वॉशिंग व्हेकल्स विथ अ हाऊस टेकिंग लॉंग शॉवर्स अँड प्लेइंग विथ द वॉटर. ओके. से वॉटर्स फॉर्मेशन द मोस्ट beautifuls in the interesting about the poem.
We should have saved the otter because it is limited and we cannot live without it. Mention your learning from the poem. त्यातून काय शिकला तुम्ही? I learned that we should save otter and use it carefully in a daily life. तर तुम्हाला पिक्चर जर ड्रॉ करायचं त्यासाठी तुम्ही असं एक टॅप काढू शकता, बकेट ठेवू शकता. तुम्ही ऑर्डर ते काय करताय? सेव्ह करताय. म्हणजे तुम्हाला तुमचा टुमॉरो हा तुम्ही सेव्ह करताय. राईट द ॲडजेक्टिव्ह यू गॉट. तुम्हाला काय भेटलाय ऑब्जेक्टिव्ह? ब्युटिफुल. तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे त्याचं वाक्य तुम्ही काय केलं? दिस इज अ ब्युटिफुल फ्लॉवर्स. त्यानुसार तुम्ही वेगवेगळे जे आहेत ते बनवले. आय हॅव अ न्यू स्कूल बॅग. माय सिस्टर wears a red dress. I live in a big house. Well done. Thank you.